गंगापूर रोडवर श्री समर्थ रुग्णोपयोगी साहित्य केंद्राची दुसरी शाखा, रुग्णांना भाड्याने वैद्यकीय साहित्य उपलब्ध। श्री समर्थ रुग्णोपयोगी साहित्य केंद्र, रुग्णांसाठी तात्काळ आणि परवडणाऱ्या सुविधा, वॉकर पासून ऑक्सिजन मशीन पर्यंत रुग्णांसाठी सर्व सुविधा एकाच ठिकाणी। महागाईती परवडणारी सुविधा, रुग्णोपयोगी साहित्य आता भाड्याने उपलब्ध। नाशिकमध्ये रुग्णांच्या सोयीसाठी एक अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला। महागाईच्या काळात आजारी व्यक्तींच्या उपचारांसाठी लागणारे वैद्यकीय साहित्य विकत घेणं अनेक कुटुंबांना शक्य होत नाही। शिवाय वापरानंतर ते साहित्य अडगळीत पडतं आणि खर्च वाया जातो। हाच विचार करून श्री समर्थ रुग्णोपयोगी साहित्य केंद्र गंगापूर रोडवरील पाईपलाईन रोड, मोहर विहार कॉलनी, अशोकाबाईंच्या बाजूला शॉप नंबर 4 मयुरेश संकुल अपार्टमेंट इथं दुसऱ्या शाखेच्या रूपानं सुरू करण्यात आलं। या साहित्य केंद्रात वॉकर, कमोड चेअर, व्हीलचेअर, हॉस्पिटल बेड, ऑक्सिजन मशीन, सक्शन मशीन, ऑक्सिजन सिलेंडर, सीपीएम मशीनसह सर्व हॉस्पिटल उपकरणं भाड्याने तसंच विकत उपलब्ध आहे। वापरानंतर ते साहित्य पुन्हा केंद्रात जमा करता येतं। या केंद्राची पहिली शाखा मुंबई नाका इथं डॉक्टर गौरी पाटील यांनी सुरू केली। नाशिककरांकडून मिळालेल्या वाढत्या प्रतिसादामुळे रुग्णांच्या सोयीसाठी गंगापूर रोडवर दुसरी शाखा सुरू करण्यात आली। याबाबत अधिक माहिती श्री समर्थ रुग्णोपयोगी साहित्य केंद्राच्या संचालिका डॉक्टर गौरी पाटील यांनी दिली। आमच्याकडे हॉस्पिटलची जी सगळी इक्विपमेंट्स आहेत ती रेंटनी आणि विकत या दोन्ही याच्या बेसिसवर उपलब्ध आहेत। की वॉकर आहे, वॉकर बऱ्याचदा पेशंटचा ऍक्सिडेंट होतो आणि चालू शकत नाही, तेव्हा वॉकरची गरज असते, किंवा आर्थरायटिस सारख्या डिसीज मध्ये वयोवृद्धांना वॉकरची गरज असते, तर त्यावेळी त्यांना वॉकर विकत घेण्याऐवजी भाड्याने घेणं कधीही सोयीस्कर, कमी कालावधीसाठी। तर भाड्यानेही आणि विकतही या दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत। जसं बेड आहे, बेडमध्ये बरेचसे प्रकार असतात, पण बऱ्याच पेशंटना ते विकत घेणं परवडत नाही। मग अशा वेळी आपण ते रेंटनी प्रोव्हाइड करतो। मग तो रिमोट वाला बेड असेल किंवा साधा बेड असेल, क्रॉपटॉप बेड असेल किंवा डिलिव्हरी पेशंटसाठी असेल। त्या व्यतिरिक्त इतर उत्पादनं जसं लाईक व्हीलचेअर असेल, कमोडवाली व्हीलचेअर, कमोड चेअर, त्या व्यतिरिक्त व्हेंटिलेटर, ऑक्सिजन मशीन इत्यादी सगळे उपलब्ध आहेत। बरीच मेडिकल इक्विपमेंट्स हे असे असतात की जे रुग्णांना परवडण्यासारखे नसतात, त्याची कॉस्टही खूप असते आणि विकत घेतल्यावर एकदा त्याचा वापर झाल्यावर पुन्हा ती वापरात येतील की नाही याची शक्यता फार कमी असते। म्हणून याच कारणासाठी आपण खूप सारे मेडिकल इक्विपमेंट्स रेंटनी प्रोव्हाइड करतो, म्हणजेच भाड्याने प्रोव्हाइड करतो, ज्यामुळं की ते पैसेही रुग्णाचे वाचतात आणि त्यांना त्या गोष्टीचा फायदाही होतो। परत आलेली इक्विपमेंट्स आपण दुसऱ्या रुग्णांना देऊन त्यांनाही ते कमी दरात अवेलेबल होऊन जातात। मी प्रार्थना करते की अशी वेळ कुणावर येऊ नये, पण जर तशी वेळ आलीच तर हे इक्विपमेंट्स तुम्हाला जरूर मदत करतील आणि ते वाजवी दरात उपलब्ध आहेत आणि त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती करते। श्री समर्थ रुग्णोपयोगी साहित्य केंद्र उद्घाटन समारंभाच्या सुरुवातीला सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आलं। यानंतर कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य रेखा गायकवाड, संजय काळे तसेच माजी नगरसेवक योगेश शेवरे यांच्या शुभ हस्ते शाखेचं उद्घाटन झालं। उद्घाटन सोहळ्यानंतर या केंद्राची पाहणी करून माजी नगरसेवक योगेश शेवरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। आमचे मित्रबंधू श्री अर्जुनभाऊ काळे यांच्या श्री समर्थ रुग्णोपयोगी ज्या वस्तू आहे त्यांच्या उद्घाटना प्रसंगी सर्व मोठ्या उत्साहात इथे उद्घाटन झालेलं आहे। आज आपण जर बघत असाल तर इथे मोठ्या प्रमाणात ऍक्सिडेंट होता, तर हा कामगार वर्ग आपल्या कारणाने त्यांना खर्चाच्या बाहेरचा विषय आहे, तरी पण त्यांनी जी संकल्पना त्यांची आहे का जी व्हीलचेअर असो परत अजून काही इक्विपमेंट आहे तर ते इथे रेंटने भेटते। आपण मोठ्या म्हणजे महागातच हे इक्विपमेंट भेटतात, तर मग ते असंच पडून राहतं, त्यापेक्षा जर आपण इथे रेंटने जर घेऊन जर गेले तर नंतर आपल्याला त्याची गरज पडणार नाही असं मला वाटतं। त्यामुळे केंद्राचे आपण नक्की अवश्य एकदा भेट द्या। या उद्घाटन प्रसंगी नाशिक शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ, विविध स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक करत डॉक्टर गौरी पाटील यांचे आभार मानले।
जर आपल्यालाही रुग्णोपयोगी साहित्यांची गरज भासली तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून आपण हे साहित्य भाड्याने किंवा विकत घेऊ शकता। यावेळी संजय काळे, सौरव बनकर, सुदर्शन काळे, स्वप्नील भादाने आदी मान्यवर उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी योगेश सोनवणे, नाशिक।